परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 24. सेवा. 1. सेवाभाव हा मोठा बलवान आहे, पण देह सेवेत आणि मन विषयात असल्यास ती सेवा देवापाशी रुजू होत नाही. 2. सेवा करण्याचा मुख्य उद्देश हा की आपल्या ठिकाणी जो दुष्ट गुणांचा गंज चढलेला आहे तो निघावा. पण मी एक सेवा करणारा, इतरांपेक्षा मी अधिक सेवा करतो, तसेच पुष्कळ वर्षापासून माझी सेवा चालली आहे. हा अभिमान तेथे येता उपयोगी नाही, कारण अभिमानाच्या योगे करून बंधन अधिकच दृढ होते. 3. सेवा, पूजा, पारायण, संध्या, अनुष्ठान, ग्रंथपठन, पुराण श्रवण, तीर्थाटन, नामस्मरण, भजन, ध्यान इत्यादी देवाप्रित्यर्थ आचरली जाणारी जी सत्कर्मे ती. 4. सकाम सेवेने देवाला संतुष्ट करता येत नाही. सकाम सेवा म्हणजे संसारातील न्यूनता भरून काढण्याच्या हेतूने केली जाणारी सेवा. 5. देवाला निष्कामताच प्रिय आहे. निष्कामता म्हणजे अनन्य भाव. सेवेमध्ये केवळ देवाचे प्रेम संपादण्याचा हाच एक उद्देश असणे. उदाहरणार्थ, एका गावात एक महारीण राहत असे. ती मोबदल्याची इच्छा न करता केवळ राजाला खुश करण्यासाठी राजवाड्याच्या भोवतालचे आवार नित्यनेमाने झाडीत असे. राजाने तिला पगार किंवा अन्न वस्त्र देऊ केले तर ती ते घेत नसे. याप्रमाणे कित्येक वर्षे सेवा करता करता ती महारीण म्हातारी झाली, तरी पण तिने आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. तिच्या कामाला संतुष्ट होऊन एके दिवशी राजाने 7 पिढ्या पुरेल इतके द्रव्य तिला दिले आणि यापुढे तो झाडण्याचे काम करू नकोस, घरी बसून आराम घे, असे सांगितले. तरी देखील ती दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे येऊन कामावर हजर झालीच. ते पाहून राजाने तिला विचारले, काय बाई, पुन्हा खराटा का हातात घेतलास? तेव्हा ती म्हणाली, महाराज, आपल्या कृपेने या उपर काम करून मी पोट भरावे अशी आवश्यकताच उरली नाही. तरी पण ही सुस्थिती ज्यामुळे प्राप्त झाली त्याचे आमरण स्मरण राहावे या उद्देशाने मी माझा नेम चालवित आहे. तात्पर्य, निष्काम भक्तीने केलेल्या देव किंवा गुरूंच्या सेवेपासून देवाचे कधीच विस्मरण होत नाही. याचकरिता भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, अनन्य भावाने जो फूल, फळ, पान किंवा पाणी मला अर्पण करतो तो मला अत्यंत आवडतो. 6. सेवा म्हणजे शेताप्रमाणे. शेतामध्ये जसे नाना प्रकारची पीक पिकविता येते, त्याप्रमाणे सेवेमधूनही अनेक प्रकारे फायदा करून घेता येतो. शरीराने सेवा केली असता आरोग्य लाभते. वाचेने सेवा घडली तर कुसंस्कारांचा नाश होऊन हृदय पवित्र होते. मनापासून सेवा झाली तर शाश्वत शांती समाधान लाभते. धनाने सेवा केली असता 1000 पटीने धन मिळते. 7. सेवा करणाऱ्याच्या अंगी आळस किंवा अंगचोरपणा असता उपयोगी नाही. सेवा करते वेळी अन्य ठिकाणी मनाची ओढ असता कामा नये. 8. आपल्याकडून देवाला आवडेल अशी सेवा घडली पाहिजे ही तळमळ असली की सेवा करणारा आळसाला झाडून टाकतो. त्याला श्रमाची फिकीर वाटत नाही. त्यामुळे अंगचोरपणा हा त्याला
अडचण करू शकत नाही. 9. सेवेच्या पाठीमागे त्याग असल्याशिवाय ती यथासांग होऊ शकत नाही. करिता सेवा करणाऱ्याकडून आतील दुर्गुणांचा त्याग होणे जरूर आहे. कित्येक लोक त्याग म्हणजे स्त्री, पुत्र, ग्रह, धनापासून आपण लांब राहणे, त्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही असा अर्थ घेऊन गृहत्याग करतात आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन राहतात आणि आपण परमार्थ मार्ग अनुसरला आहे अशी समजूत करून घेतात. पण तो बहिरंग त्याग असल्याने त्यांच्यामध्ये प्रगती होऊ शकत नाही. करिता सेवा करणाऱ्याकडून अंतरंग त्याग म्हणजेच आळसाचा, अंगचोरपणाचा, करमणुकीच्या साधनांचा, परकेपणाचा इत्यादी त्याग होणेच जरूर आहे. 10. सेवा करणाऱ्याजवळ त्यागाबरोबर भक्ती पण असावी लागते. 11. देव आपलाच आहे, त्याची सेवा करणे आपले कर्तव्य असून सेवेपासून आपले कल्याण होणार आहे ही भावना म्हणजे भक्ती होय. 12. भक्तियुक्त सेवेत फक्त सेवा घेणारा देव आणि सेवा करणारा भक्त या दोघांचाच संबंध असतो. 13. सेवेने प्रथम शरीर देवापुढे नम्र होते. गप्पा गोष्टींचा त्याग होत असल्यामुळे वाणीकडून सहजच तप घडते. हात, पाय, कान, डोळे ही सर्व इंद्रिये जेव्हा सेवेत रमू लागतात तेव्हा मन पण विषय सोडून सेवेकडे खेचले जाते. काया, वाचा, मन हे त्रय सेवेत मग्न झाले की याला त्रिकरण शुद्धी म्हणतात. त्रिकरण शुद्धी झाली की पूज्य, पूजक, पूजन ही त्रिपुटी येथे राहत नाही. त्यावर देव आपणास अभक्तपणातून मुक्त करून भक्त पदवी देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.